आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे। उद्धव ठाकरे यांना कोकण पाठोपाठ पुण्यामध्ये मोठा धक्का बसलेला आहे। पुणे शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। 40 ते 50 कार्यकर्त्यांसोबत पळसकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। 22 वर्ष शिवसेनेमध्ये काम केल्यानंतर पळसकर यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र ठोकलाय। उद्धव ठाकरे यांना पत्र लिहत त्यांनी राजीनामा सोपवलेला आहे। रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रेवती, राजेश पळसकर यांनी आता राजीनामा दिल्याचं समजतंय, त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय? नक्कीच ऋतुजा, आपण जसं बघतोय की पुण्यात पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एक मोठा धक्का मिळालेला आहे। शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे आणि जवळपास 40 ते 50 कार्यकर्त्यांसोबत ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। खरं तर 22 वर्ष शिवसेनेत काम केल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे। नव्यांना रामराम आणि निष्ठावंतांना थांबथांब पक्षात अशी अवस्था असल्याने राजेश पळसकर यांनी नाराजी त्यांची व्यक्त केली आणि राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी त्या पत्रामध्ये दिलेली आहे। खरं तर ऋतुजा, आपण जसं बघतोय की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे गटाला जी लागलेली गळती ती खरं तर थांबत नाही, कारण याआधी सुद्धा जवळपास 4 ते 5 माजी नगरसेवकांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी भाजपमध्ये देखील प्रवेश केलेला आहे। खरं तर आता एकंदरीत जर पुण्याचं आपण जर एक पिक्चर बघितलं तर उद्धव ठाकरे गटाची अवस्था काही फार चांगली नाहीये आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देखील ही एक चांगली बाब नाहीये। आणि खरं तर आता फेब्रुवारीच्या अखेरीस शेवटच्या आठवड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील पुणे दौऱ्यावरती येणार असल्याची माहिती NDTV वरती आपण सांगितलेली होती। खरं तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पुण्यात येऊन पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी काय संवाद साधतात आणि कोणाची मनधरणी करावी लागली तर ते करतात की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।